मार्केटमधनं मी कारले आणले होते ताजे. तर म्हटलं चला कारल्याची भाजी बनवूया आणि तुमच्यासोबत रेसिपी पण शेअर करूया. तर मस्त कारले घेतले, स्वच्छ धुतले, एक टोमॅटो घेतलं ते स्वच्छ धुतलं. त्यानंतर जेवणासोबत काकडी, बीट आणि आंबा खायचा होता आणि दादासाठी रस बनवायचा होता. तर मी लगेच कारले स्वच्छ धुतले आणि बारीक कट करून घेतले गोल चकत्यामध्ये. ते सगळे कारले कट करून घेतल्यानंतर आपल्याला टोमॅटो पण कट करून घ्यायचं, म्हणजे आपल्याला भाजी जी आहे ना, कारला आणि टोमॅटो मिक्स करायची, म्हणजे कारलं कडू पण होत नाही आणि भाजी पण एकदम टेस्टी लागते. त्याच्यासाठी तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्याच्यात कांदा पण घालू शकता. त्यानंतर मी कारल्याची भाजी बनवली, चपाती बनवली, रस बनवला. दादा जेवत आहे तर बघू शकता एकदम एका आंब्याचा मस्त घट्टसर असा रस बनवला. आणि त्यानंतर आम्ही संध्याकाळी आलो गावाकडे. तर गावाकडे आलो तर लोणचं बनवायचं चालू होतं. तर इथं लोणच्याच्या कैऱ्या ज्या आहेत त्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. त्याचे सगळे देठं वगैरे काढून घेतले. तर आणि आईचं इथं चालू आहे अडकित्यानं कैऱ्या कट करायचं, म्हणजे लोणच्याच्या फोडं जे आहेत ते पाडायचे. तर अशा प्रकारे अडकिता जो आहे तो यूज केला जातो. आणि तुमच्याकडे लोणचं करण्यासाठी कशा पद्धतीच्या कैऱ्या यूज केल्या जातात किंवा तुम्ही मार्केटवरूनच लोणचं खरेदी करता ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तर अशा प्रकारे जे आहेत ना त्या कैऱ्याचे जे आहेत त्या बारीक फोड करायच्या, म्हणजे तुम्हाला आवडीनुसार तुम्ही तुमचं लोणचं घालू शकता, छोट्या मोठ्या. आमच्याकडे थोडं मोठंच घातलं जातं. तर अशा प्रकारे सगळ्याच्या कैऱ्याच्या फोडी आहेत ना, तर ते करून घेतलेले आहेत. जेवढं लोणचं बनवायचं आहे तेवढं तुम्ही कैऱ्या घ्या. आता इथं आम्ही 25 कैऱ्या घेतल्या आहेत, कारण की कैरी खूप मोठी असल्यामुळं 25 कैऱ्याचं लोणचं कमीत कमी आपल्याला 5 ते 7 किलो बनवून तयार होतं. तर सगळं मसाला वगैरे घातल्यानंतर तर लोणचं इथं बनवून तयार आहे. त्यानंतर आता याच्यामध्ये कडक असं तेलाचं मोहन घालायचं आणि लोणचं मध्ये ढवळत राहायचं, म्हणजे त्याला थोडंसं हलवत राहायचं, म्हणजे लोणचं खराब होत नाही आणि वर्षभर आरामात टिकतं. तर 2 भरण्या भरून असं लोणचं बनवून तयार झालेलं आहे आणि एकदम टेस्टी लागतं. तुम्ही पण अशा पद्धतीने लोणचं बनवा. रेसिपी हवी असेल तर आपल्या रेसिपी चॅनलला चेकआउट करा. त्यानंतर गावाकडे आंबा पिकला होता पाडाचा, तर ते पाडाचा आंबा खायला घेतला. त्यानंतर संध्याकाळी जेवणामध्ये बनवली होती ज्वारीची भाकरी आणि मसाला बोंड. तर मस्त जेवण केलं आणि असा होता आजच्या दिवसाचा ब्लॉग. तर तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आमच्या घरी पाणी भरण्याचा जो जुगाड केलेला आहे ना, ते तुम्हाला मी दाखवते थोडंसं. बघू शकता इथं कसं जुगाड आहे. तुमच्या पण लक्षात येत असेल की कशा पद्धतीने कुठला नळ कसा घेतलेला आहे. तर मस्त नियोजन केलेलं आहे. त्यानंतर इथं आंब्याचं झाड आहे. पाऊस येऊन गेलं होतं त्याच्यामुळं वातावरण पूर्ण फ्रेश होतं. आणि असा होता दिवसाचा ब्लॉग. कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन ब्लॉगिंगचे व्हिडिओ पाहण्यासाठी